करवीर तालुक्यातील बहिरेश्वर इथं तळ्याच्या मध्यभागी श्रीकृष्ण मंदिर आहे। करवीर महात्म्य ग्रंथात या तळ्याचा आणि मंदिराचा उल्लेख आहे। वाढत्या केंदाळामुळे या तळ्याच्या सौंदर्याला बाधा पोचत होती। हे बघून गेल्या वर्षी सैन्य भरतीसाठी तयारी करणाऱ्या गावातील पठाकिंग तरुण मंडळाच्या 20 ते 25 तरुणांनी माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या सहकार्यातून तळ्यातील केंदाळं काढण्याचं काम हाती घेतलं होतं। यावर्षी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून तळ्यातील गाळ काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय। साधारण 20 फुटापर्यंत साचलेला गाळ काढण्यासाठी 2 पोकलेन आणि 50 ट्रॅक्टरचा वापर करत गेल्या 14 दिवसांमध्ये 2000 ट्रॉली गाळ काढण्यात आलाय। अजूनही निम्म्याहून अधिक गाळ शिल्लक आहे। उर्वरित गाळ काढण्याच्या कामासाठी निधीची गरज असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या कामासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितलंय। 15 दिवस या ठिकाणी हे काम चालू आहे। आणि हे काम चालू असताना जलसंधारण विभागानं गाळमुक्त अभियान आणि गाळयुक्त शिवार योजनेतून हा निधी दिलेला आहे। जेवढा आणि 15 ग्रामपंचायत बहिरेश्वर यांचंही या ठिकाणी ग्रामपंचायतीनं 15 कामासाठी हातभार लावलेला आहे। लोकसभासुद्धा या ठिकाणी मोठा दिलेला आहे आणि जेवढा गाळ आहे तेवढ्या पद्धतीचा निधी देऊ अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन जलसंधारण विभागानं आपल्याला तशी भूमिका ठेवलेली आहे। निश्चित ह्याच्यावर हा तलाव गाळमुक्त येत्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। ग्रामपंचायतीनं तळ्यातील गाळ काढण्याचं काम हाती घेतलं असलं तरी तळ्यातील संपूर्ण गाळ काढण्यासह या परिसराचं धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्व वाढावं यासाठी मंदिर आणि तळ्याच्या परिसराचं सुशोभीकरण करण्याची गरज आहे। यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असल्यानं लोकप्रतिनिधींनी यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे। गाळ काढण्याच्या कामासाठी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत मोरे, अमित नाळे, कृष्णात दिंडे, निवृत्ती दिंडे, जयवंत हवालदार, भिकाजी बचाटे, मारुती दिंडे, सागर दिंडे, अनिल बचाटे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत।